नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय एनालायझर. कालच श्रीकांत उमरीकरांनी आम्ही HMV पत्रकार आहोत, हिज मास्टर्स वाईस पत्रकार आहोत असा व्हिडिओ केला होता. हिज मास्टर्स वाईस मध्ये मास्टर कोण तर सामान्य माणसं, महाराष्ट्रातली माणसं, मराठी माणसं असा त्यांचा हेतू होता. आणि त्यातून त्यांनी हिज मास्टर्स वाईस या नावाने व्हिडिओ केला आणि सांगितलं की आम्ही मराठी माणसांचा आवाज आहोत, तो आवाज आम्ही ऐकतो. मराठी माणसांच्या, महाराष्ट्रातल्या माणसांच्या, सामान्य जनतेच्या दारातलं कुत्रं बनून राहिला काहीही अवघड वाटणार नाही. उलट त्या कुत्र्यानं जागल्याच्या भूमिकेत काम करायचं असतं. भाऊवरती भुंकणारे जे होते ते जागले नव्हते, तर ते पाळीव होते. आम्ही जागल्याच्या भूमिकेत जागता पहारा देणारे समजला तरीही हरकत नाही. नाहीतरी आमचा उल्लेख तसा करणारी अनेक माणसं सापडतील. त्याचे स्क्रीनशॉट देखील मी तुम्हाला दाखवू शकतो, आम्हाला कुत्रा म्हणून संबोधणारी. आता या सगळ्यामध्ये माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतोय. कालच्या व्हिडिओच्या खाली मी भारतीय जनता पार्टीची चाटुकारिता करत आहे, किती चाटणार अशा आशयाच्या काही कमेंट्स देखील आल्या होत्या. मोरबीच्या पुलावर बोललो तेव्हा. मोरबीच्या पुलाचा अपघात हा दुर्दैवी होता. त्यात मयत झालेल्या माणसांच्या प्रती सहवेदना, संवेदना या सगळ्याच गोष्टी आमच्या मनामध्ये आहेत. अपघात होऊच नये, मृत्यू होऊच नयेत आणि ते कधीच चांगलं नसतं या मताचेही आम्ही आहोत आणि तीच बाब वारंवार स्पष्ट करत आलेलो आहोत. या सगळ्यामध्ये माझे काही मूलभूत प्रश्न आहेत. ज्याला इंजिनिअरिंग कळते, मला इंजिनिअरिंग कळत नाही, पण ज्याला कळते त्याला विचारल्यावरच्या साध्या साध्या गोष्टी समोर येतात. काही लोकांनी मला सांगितलं की पश्चिम बंगालच्या पुलाच्या अपघातानंतर ममता बॅनर्जीवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे मोरबीच्या पुलाच्या अपघातानंतर गुजरात सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप का करत नाहीत सांगतो. पश्चिम बंगालमधल्या कोलकात्यातला पूल 5-6 वर्षापूर्वी पडला आणि त्यामध्ये साधारणतः 25 लोकांचा मृत्यू झाला, त्यापेक्षाही जास्त झाला असेल. हा पूल निर्माणाधीन होता, म्हणजे त्या पुलाचं बांधकाम चालू होतं आणि बांधकाम चालू असताना तो पूल कोसळलेला आहे. बांधकाम चालू असताना होणाऱ्या अपघाताची काळजी घ्यायची म्हणून तिथून जाणारी वाहतूक बदलली पाहिजे, ती दूर अंतरावरून नेली पाहिजे. शक्य नसेल तर तो मार्ग बंद केला पाहिजे आणि मग वाहतूक सुरू केली पाहिजे. हा साधा सरळ नियम आहे. अशी कोणतीही काळजी कोलकात्यातल्या पुलाच्या वेळेला घेतली नव्हती. खालून वाहतूक बिनबोबाट सुरू होती, पुलाचं काम सुरू होतं, अचानक कोसळला आणि 25-30 लोकांचा मृत्यू झाला. मोरबीचा पूल हा निर्माणाधीन नव्हता, त्याचं काम झालं होतं, त्याची टेस्टिंग राहिली होती आणि तो वापरात आला होता अशी माहिती आहे. दुसरा मुद्दा, तो जो पूल आहे बंगालमधला, तो सिमेंट, कॉन्क्रीट, स्टील याचा वापर करून बांधलेला होता. गर्डर होते, त्याच्यावर स्लॅब पडलेला होता, या सगळ्या गोष्टी होत्या. मोरबीचा पूल हा निव्वळ दोऱ्यांनी केलेला होता. टेन्शन दोन्हीकडून तारांना दिलेलं, तार, दोरी, रोप ज्याला आपण म्हणतो त्याला, आणि त्याच्या आधारावर भारत्तोलन करून त्या पुलाची निर्मिती करण्यात आली होती, जो फक्त पायी जाण्यासाठीचा होता, वाहन चालविण्यासाठीचा नाही. हा मूळ फरक. नवा, जुना, दुरुस्ती, सिमेंट, कॉन्क्रीट, स्टील आणि दोरीचा पूल, हे मोरबी आणि बंगालच्या पुलामधले फरक आहेत. त्यामुळे त्याची आणि याची तुलना होऊ शकत नाही. अर्थात दुर्घटना घडली त्यावेळेला सरकारी यंत्रणेने याचा तपासणी केली होती का वगैरे हे प्रश्न अजून लागू आहेतच, त्याच्यावरती आम्ही काहीही बोलणार नाही आहोत. माझे काही अजून महत्वाचे प्रश्न. तुम्ही हे बघितलंय, मिलिटरीचा मार्च कधी बघितलाय? छोट्या छोट्या पुलावरून होत असतानाचा, किंवा रस्त्यात अचानक पूल आल्यावर करायचा.
मिलिटरी अशी टाईट रस्त्याने मार्च करत असते, 1-2-1 लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट असा एक रिदम असतो सैनिकांच्या चालण्यामध्ये. कोणत्याही सैनिकाला विचारून घ्या, एखाद्या छोट्या ओढ्यावरच्या, नदीवरच्या, नाल्यावरच्या अशा स्वरूपाच्या पुलावर गेल्यानंतर ते एकाच लयीतला, एकाच रिदम मधला मार्च करत चालत नाहीत. 1-2-1 लेफ्ट राईट लेफ्ट लेफ्ट राईट लेफ्ट हा नाद त्यांच्या चालण्यात पुलावर आल्यानंतर नसतो. रुटीन चालतात आणि मग पुढे गेलं की पुन्हा त्यांचं लेफ्ट राईट लेफ्टचा नाद सुरू होतो. याचं कारण काय आहे? याचं कारण असं आहे की एका लयीत अनेक पाय आदळणे, पडणे हे त्या पुलाला त्याच्यावरचा भार अधिक वाढवणारं ठरतं, कारण तो नाद, तो मार एका लयीत होत असतो. म्हणजे तुम्ही नुसतं असं करत असाल तर गोष्ट वेगळी, पण जोर देऊन 1-2-1 असा जेव्हा शेकडो माणसं त्यावर पाय आदळतील तेव्हा त्याचा एक कंप तयार होतो आणि तो त्याच्यावरचा भार वाढवतो. हे विज्ञान आहे. म्हणून मिलिटरी कधीही एका लयीत पुलावरून चालू देत नाही. हे कोणत्याही मिलिटरीच्या माणसाला विचार, ते सांगतील. एखादा रेल्वेचा पूल असेल किंवा आपला मोठा पूल असेल, रस्त्यावरचा पूल असेल, तर त्या पुलाची एक भार क्षमता असते. आता तुम्ही म्हणाल की ट्रॅफिक जाम झाला आणि गाड्या संथ वेगानं चालू आहेत, तेव्हा काय? तेव्हा कसं तुम्ही ते भार बघणार? जास्त भार पडल्यावर कोसळेल ना. तर लक्षात घ्या, पुन्हा इथे विज्ञानाचा नियम लागू होतो. एखाद्या वाहनाला, उभ्या वाहनाला त्याचा भार त्या पुलावर पडत असेल आणि एक वेगळी एनर्जी, ऊर्जा त्याला पुढच्या दिशेने ढकलत असेल, तर हा भार, याच्यावरचा भार या पुलावर पडणं कमी होतं, कारण एक ऊर्जा त्याला प्रचंड शक्तीने पुढे ओढत असते. मालगाडीचं इंजिन मालगाडीला पुढे ओढत असतं, त्यामुळं त्याच्या पुलावरचा जो भार असतो तो इंजिनाने डायव्हर्ट केलेला असतो. त्या वेगात तेवढा भार त्या पुलावर पडत नाही. पुलावरून जाणाऱ्या असंख्य गाड्यांचा भार त्या पुलावर पडत नसतो, कारण त्यांचं इंजिन त्याला ओढत असतं. शक्ती, बळ दोन मार्गाने काम करत असतं, एक ओढत असतं, त्यामुळं त्याचा भार फारसा पुलावर येत नाही. मी विज्ञान सांगतोय. आता हे यासाठी सांगितलं की 200 माणसं एका दोरीने बांधलेल्या पुलावर आहेत आणि 10-20 लोक ज्यांना आपल्या मरणाची चिंता नाही आहे किंवा ज्यांना वाचायचं कसं हे माहित आहे, खाली पडल्यावर पोहायचं कसं हे माहित आहे, अंतर फार मोठं नाही आहे, दगड आहेत हे माहित आहे आणि खाली पडलेच तर ते पोहत पोहत स्वतःला वाचवू शकतात, ही क्षमता असलेल्या आहेत. किंवा ज्यांना आपल्या मरणाची चिंता नाही आहे, राजीव गांधीला मारताना जसा ह्युमन बॉम्ब वापरला गेला होता, एखादं दहशतवादी कृत्य करणारा माणूस स्वतःचा जीव गेला तरी हरकत नाही, पण आपण पडू असं म्हणतो, अशा काही व्यक्तींनी त्या तकलादू पुलांवर, दोऱ्यांवर बांधलेला आहे, तकलादू आहे, 50 माणसांनी जावा असा तो पूल आहे, त्याच्यावर 200 माणसं गेलीत आणि एका रिदमनी 20 माणसं त्याला ओढतायत, ढकलतायत, ओढतायत ओढतायत ओढतायत. काय होईल? दोन्ही बाजूला असलेले टेन्शन्स जे जोडल्या गेलेले आहेत त्याच्यावर प्रचंड भार येईल, ताण येईल आणि हा ताण त्याला तोडायला कारणीभूत ठरेल. तेच घडलं, तुटलं, काडकन तुटला आणि कोसळला. हेच घडलंय. मी तुम्हाला पुराणातलं एक उदाहरण सांगतो, लवकर कळेल, लवकर कळेल. पुराणातलं उदाहरण यासाठी सांगतोय की रामानं लंकेत जाण्यासाठी धनुष्यकोडी ते लंका या सामुद्रधुनीमध्ये एक पूल उभा केला. रामेश्वरम पासून धनुष्यकोडी पुढे आहे, आतल्या बाजूला समुद्रात, जिथलं रेल्वे स्टेशन आता संपलंय, ते वादळामुळे गेलं. त्या धनुष्यकोडीच्या एका टोकावरून, जिथून आता श्रीलंका दिसते पण कदाचित त्यावेळेला हे अंतर खूप कमी असेल, एक छोटी सामुद्रधुनी असेल,
तिथे पूल उभा केला आणि असं म्हणतात की त्या पुलाचे दगड हे पाण्यावर तरंगत होते. म्हणजे दगडाला दगड लावत रामाने तो पूल तयार केला आणि तो पूल टिकला. त्याचं कारण असं होतं, तुम्ही माकडाचं चालणं कधी बघितलंय? माकड आपला पूर्ण भार जमिनीवर देऊन कधी चालत नाही, उड्या मारत चालतं. म्हणजे पूर्ण भार काही त्याचा पडत नाही, ते असं जंप करत चालतं. थोडं पुढे थोडं मागे, मग पुढे थोडं, मग पुढे एक जंप, असं करत ते चालतं आणि लांबच लांब जंप घेत जातं. रामाच्या सैन्यामध्ये सगळी वानरसेना होती. त्यांना जंप करत जाणं खूप सोपं होतं, त्यामुळे तो पूल कोसळला नाही. जे काही मनुष्य आणि छोटे प्राणी असतील ते बाकीचे सहजपणे त्या पुलानं तो भार सहन केला. नलनील यांनी तयार केलेल्या या पुलाचं वैशिष्ट्य असं होतं की रामा, तुझं सैन्य जाऊ शकेल, येऊ शकेल, पण तुझ्या पाठोपाठ शत्रू सैन्य येण्याचा प्रयत्न करेल तर ते मात्र पाण्यात बुडेल, अशी व्यवस्था केलेली होती. ती व्यवस्था म्हणजेच त्या पुलाचा तो वजन करण्याची क्षमता तशी होती. अवाढव्य राक्षस जेव्हा दमदार पावलं टाकत येतील तेव्हा तो पूल बुडेल. मोरबीचा असाच दोरीचा पूल, यात कुठेही भाजपचं, मोदींचं, गुजरात सरकारचं समर्थन करण्याचा काहीही हेतू नाहीये. यात उघडं पाडायचंय ते हे पूल पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांना. आधीचे संदेश आहेत, आधीच्या हिंट्स आहेत. लोक म्हणाले अरे हिंट देऊन कुठं करत करे. हो, दहशतवादी कृत्य करणारी माणसं धमक्या देऊनच हे कृत्य करतात. म्हणून ट्विटरवरच्या या ट्विट्सकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. कोणाला काय वाटतंय हा विषय महत्वाचा नाहीये. हे षडयंत्र होतं. उगाच कोणत्याही दुर्घटनेशी याला जोडता येणार नाही, कारण तिथली स्थिती इथली स्थिती भिन्न आहे. गुजरातमध्ये बळी घेऊन भाजपच्या सरकारला बदनाम करण्याचा हा डाव होता. त्या डावात यशस्वी झालात हेही सांगायचंय, पण हे यशाचं तुमचं पाऊल अनेकांच्या मृत्यूवर आधारलेलं आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. हे जर लक्षात येणार नसेल तर भविष्यातल्या घटनांपासून देवच तुम्हाला वाचवू. नमस्कार.